नमस्कार, मी माधवगीर. साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी अंक गेल्या 2 दशकात मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलाय. चपराकचा अंक आला की दिवाळीची चाहूल लागते आणि त्याच्या वाचनाने खऱ्या अर्थी अक्षर दिवाळी साजरी होते. हा अनुभव लाखो वाचकांनी घेतला आहे. देश विदेशातील मराठी वाचक श्रोत्यांसाठी यंदाचा साहित्य चपराक दिवाळी अंक वाचण्याबरोबरच ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. सुप्रसिद्ध लेखक सुभाष प्रभाकर सबनीस यांची ही कथा जरूर ऐका. आणि हो, अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी चपराकचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचं शीर्षक आहे कल्पवृक्ष. उन्हाळ्याचे दिवस सरत आले होते. डोक्यावरचा सूर्य आग ओकत होता. रान तयार झाल्याने सदाशिव पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. पाऊस लवकर यावा यासाठी त्याने आकाशाकडे हात जोडून प्रार्थना केली. मुलगी लग्नाला आली होती. यावर्षी पीक पाणी चांगलं झालं की आपण दिवाळीनंतर देऊ बार उडवून, असा त्याच्या मनात विचार आला. त्याने झाडाखाली आपलं अंग टाकलं आणि आपले डोळे मिटले. याच विचारात सदाशिव झोपी गेला. शेजारच्या पायनीत आपलं रान तयार करणारा तान्हू या उन्हाच्या काहिलीने बेजार झाला होता. सदाशिवच्या शेतातल्या पिंपळाखाली थोडा आराम करावा म्हणून तो झाडाजवळ आला. सदाशिव झोपलेला असल्याने तोही आरामासाठी एक मोठा ढेकूळ उशाला घेऊन झोपला. अर्ध्या तासाने सदाशिवला जाग आली. आपल्या शेजारी झोपलेल्या तान्हूला पाहून त्याला बरे वाटले. सकाळपासून उन्हात राबत असलेला तान्हू आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अडचणीत असल्यामुळे चिंतेत होता. तान्हू कष्टामुळे आणि परिस्थितीमुळे खंगत चालला होता. सदाशिवला त्याच्याबद्दल काळजी वाटत होती. सदाशिवला जोरात ठसका आला. त्या आवाजाने तान्हू जागा झाला. सदाशिवने झाडाखाली ठेवलेल्या मडक्यातले गार पाणी पिले आणि तान्हूलाही दिले. तान्हूला खूप बरे वाटले. तो सदाशिवला म्हणाला, देव तुझं भलं करो. सदाशिव म्हणाला, तान्हू, आपल्या सगळ्यांचेच भले व्हावे असेच मला वाटते बघ. तुझ्या मुलाला शेतीच्या कालिजात जायचे आहे ना, त्यालाही जाता येईल. माझा मुलगा बी तिथंच शिकतोय. त्याची काही मदत लागली तर आपण घेऊ, पण तुझ्या अशोकाला मात्र त्या कालिजात घालायचेच. तेवढ्यात सदाशिवचा मुलगा चेतनही तेथे आला. तो पुण्याला ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होता. धार्मिक वृत्तीचा तान्हू सदाशिवला नेहमीप्रमाणे म्हणाला, देव तुझं भलं करो. अशोकच्या कॉलेज प्रवेशाविषयी गप्पा झाल्यावर चेतन म्हणाला, काका, अशोकच्या प्रवेशाची काळजी करू नका. तो हुशार आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन. या वाक्याने तान्हू खुश झाला व म्हणाला, देव तुझं भलं करो. सगळेच निवांत असल्यामुळे गप्पा सुरू झाल्या. चेतनने त्यांना गुगलच्या अलेक्साची गोष्ट सांगितली तसे तान्हू म्हणाला, म्हणजे कल्पवृक्षासारखंच की रे चेतन? कल्पवृक्ष म्हणजे काय? चेतनने विचारताच तान्हूने कल्पवृक्षाबद्दलची पुरातन कथा सांगितली. या वृक्षाखाली कोणतीही इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होते, अशी ती कथा. चेतन या कल्पवृक्ष संकल्पनेच्या खोलात जायचा विचार करू लागला. आपण जी इच्छा व्यक्त करू ती पूर्ण होते असे झाड अस्तित्वात होते? हा प्रश्न त्याच्या मनात रुंजी घालू लागला. चेतन रात्रंदिवस या कल्पवृक्षाच्या कल्पनेत वावरू लागला. गुगल, विकिपीडिया, निरनिराळी पुस्तके, पुराणं, ग्रंथ याचा अभ्यास करू लागला. MSCची शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा असल्याने हा विचार बाजूला ठेवला आणि तो आपल्या परीक्षेच्या तयारीला लागला. तान्हू काकांच्या अशोकलाही त्याच्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. परीक्षा झाली आणि तो आपल्या डिपार्टमेंट हेड असलेल्या डॉक्टर बॅनर्जी सरांकडे गेला. सरांना कल्पवृक्षांसंबंधी आपल्याला काय वाटते तसेच त्याने संकलित केलेली सगळी माहिती सांगितली. बॅनर्जी सर म्हणाले, बरं, हे सगळे खरे असले तरी त्याचा तुझ्याशी काय संबंध? चेतन म्हणाला, सर, आपण आधुनिक जगात वावरतो. पुराणातले चमत्कार प्रत्यक्षात उतरले आहेत, तर असा कल्पवृक्ष आपल्याला का शोधता येऊ नये? बॅनर्जी एकदम हलले. त्यांनी असा विचार कधी केलाच नव्हता. ते चेतनला म्हणाले, हे बघ, पुराणातले काही चमत्कार जरी प्रत्यक्षात आले असले तरी कल्पवृक्षासारखा प्रयोग करणे म्हणजे अवघडच आहे. आपण या विषयावर नंतर बोलू. असे म्हणून त्यांनी चेतनला अक्षरशः कटवले. चेतन तर कल्पवृक्ष या कल्पनेचा आविष्कार कसा करता येईल याच विचारात गढून गेला. इकडे बॅनर्जी सरही अस्वस्थ झाले होते. कल्पवृक्ष या शब्दाने त्यांना मोहिनी घातली होती.
बॅनर्जींचे अनेक मित्र ॲग्रिकल्चरचे अभ्यासक, संशोधक होते. त्याचप्रमाणे काही विविध क्षेत्रात आपले नावलौकिक कमावलेले होते. डॉक्टर बॅनर्जी वयाने 60 पार केलेले. त्यांचे मित्रही याच वयाचे. नुकतेच त्यांच्या सगळ्या सहअध्यायींचे गेट टुगेदर झालेले असल्यामुळे ते सगळे एकमेकाच्या संपर्कात होते. बॅनर्जींनी त्या सगळ्यांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून एक ऑनलाईन चर्चा आयोजित केली. त्या चर्चेमध्ये बॅनर्जींनी कल्पवृक्ष ही संकल्पना अलेक्सासारखी प्रत्यक्षात आणता येईल का या विषयावर चर्चा करायची आहे व आपण सगळे याबाबत अभ्यास करून ऑनलाईन भेटूया असे प्रत्येकाला सांगितले. डॉक्टर बॅनर्जींनी बोलावलेल्या ऑनलाईन चर्चेमध्ये जवळजवळ 84 अभ्यासकांनी सहभाग नोंदवला. 1 तासाच्या चर्चेअंती प्रत्येकाने आपल्याला या संदर्भात काय करता येऊ शकेल याचा अभ्यास करून 1 महिन्याच्या आत आपले वैयक्तिक मत लिखित स्वरूपात जमा करण्याचे ठरले. डॉक्टर बॅनर्जींनी चेतनलाही यात सहभागी करून घेतले. चेतनचा आनंद तर गगनात मावेना. प्रत्येकाचे अहवाल जमा झाले. यावर विचारमंथन सुरू झाले. यामध्ये 1 वर्ष गेले. चेतन MSc होऊन नोकरीच्या शोधात होता. त्याला एकाच वेळेस ॲग्रिकल्चरल रिसर्च ऑर्गनायझेशन होलकणी इस्रायल आणि इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल फायनान्शियल इन्स्टिट्यूट रोम इटली येथील मुख्यालय या दोन्ही ठिकाणी नोकरीच्या ऑफर आल्या. चेतनने अर्थातच आपल्या आवडीच्या असलेल्या रिसर्च संदर्भातील ॲग्रिकल्चरल रिसर्च ऑर्गनायझेशन होलकणी इस्रायलची ऑफर स्वीकारून तेथे रुजू झाला. चेतनला कल्पवृक्ष हा विषय शांत बसू देत नव्हता, तसा डॉक्टर बॅनर्जींनाही. डॉक्टर बॅनर्जी या एकाच विषयाने पछाडले असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचा निश्चय केला. विद्यापीठात आपल्याला काही प्रयोग करता यावे म्हणून कोणीतरी मदतीला हवे म्हणून त्यांनी चेतनकडे चौकशी केली. चेतनने आपल्या शेजारच्या तानू काकांच्या मुलाची म्हणजे अशोकची आणि डॉक्टर बॅनर्जींची ओळख करून दिली. तो आता 2ऱ्या वर्षाला होता. चेतनने अशोकला सगळी कल्पना दिलेली असल्याने डॉक्टर बॅनर्जींना एक मदतनीस मिळाला होता. त्यांनी आपल्या नोकरीस रामराम केला व कल्पवृक्ष या मोहिमेला आपल्या आयुष्याचे लक्ष्य बनवले. चेतनही आपली नोकरी सांभाळून याबाबत मिळेल ती माहिती एकत्र करून अभ्यास करीत होता. डॉक्टर बॅनर्जी आणि त्यांच्या मित्रांनी पुराण ग्रंथ, प्राचीन संदर्भानुसार जे संशोधन केले त्यानुसार समुद्र मंथनातून निघालेल्या पारिजातक या वृक्षालाही कल्पवृक्ष संबोधले जात असे. कल्पवृक्षाला कल्पवृक्ष असे संबोधले जाण्याचे कारण म्हणजे या वृक्षाचे वय 1 कल्प एवढे आहे. थोडक्यात 1 कल्प 14 मन्वंतराचे मिळून होते आणि 1 मन्वंतर 30,84,48,000 वर्षाचे असते. याचा अर्थ असा की हा कल्पवृक्ष प्रलय काळातही जिवंत राहणारा आहे. समुद्र मंथनातून निघालेला हा वृक्ष देवांचा राजा इंद्र याला दिला होता. त्याने या वृक्षाला हिमालयाच्या उत्तर दिशेला सुरकानन वनात केल्याची पुराणात नोंद आहे. त्यामुळे हा कल्पवृक्ष आजही पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे हे निश्चित. डॉक्टर बॅनर्जी आणि टीमने मिळवलेली माहिती व या सगळ्या तथ्यांच्या अभ्यासानुसार अनेक ठिकाणी कल्पवृक्षांच्या खुणा आढळून आल्या. त्यानुसार लक्षद्वीप, जावा, इंडोनेशिया, जगन्नाथपुरी, मध्य प्रदेशातील होशिंगाबाद तसेच राजस्थानातील अजमेर या ठिकाणी कल्पवृक्ष असल्याची मिथके समोर आली. चेतनच्या अभ्यासानुसार इंडोनेशिया आणि हिमालयाचा उत्तरेचा भाग या ठिकाणी कल्पवृक्षाचे अस्तित्व असावे. या सगळ्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी 4 वेगवेगळे गट तयार करण्यात आले आणि शोध सुरू झाला. ॲग्रिकल्चर कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला असलेल्या अशोकला डॉक्टर बॅनर्जी यांनी आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतले व त्यांची टीम हिमालयाच्या उत्तरेला शोध घेण्यासाठी निघाली. चीन, नेपाळ आणि भूतान या देशांच्या सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू असताना अशोक त्यांच्या टीमपासून वेगळा झाला. म्हणजेच या टीमशी त्याचा संपर्क तुटला होता. डॉक्टर बॅनर्जी आणि त्यांच्या टीमला अशोकची चिंता सतावू लागली. ते त्याचा शोध घेऊ लागले. हा सर्व भाग डोंगराळ असला तरी खूप अवघड असा नव्हता, परंतु दुर्गम असल्यामुळे चिंता वाढत चालली होती. अशोक एकटाच भटकत असताना तो एका हिमकड्यावरून खाली घसरू लागला. खाली घसरत असताना त्याला वाटले आपण आता काही जगत नाही,
परंतु माणसाची जगण्याची आस हातपाय हलवायला लावते, त्याप्रमाणे आपल्या हाताने काहीतरी आधार शोधत असताना बर्फात त्याला एका झाडाची फांदी लागली. तो आपल्या जवळ असलेल्या पहारीसारख्या हत्याराने बर्फ हटवण्याचे काम करू लागला. झाडाची ती फांदी पकडून ठेवली होती. बराच वेळ तो खोदत होता. खोदता खोदता तो त्या फांदीच्या खाली आला. आता ती फांदी त्याच्या डोक्यावर होती. बर्फामध्ये असलेल्या त्या झाडाच्या चमकणाऱ्या पानांचा रंग पिवळसर असा होता. अचानक त्याला कल्पवृक्षाची आठवण झाली आणि तो जोरात म्हणाला, देवा, मला वाचव, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी येऊ दे रे. असे म्हणून तो आपल्या सहकाऱ्यांना हाका मारू लागला. बॅनर्जी सर, थापा सर, कौंडिन्य सर, कुलभूषणजी, ही नावे घेऊन तो ओरडत होता. एकाएकी त्याला कोणीतरी प्रतिसाद देत आहे याचा भास झाला. वर पाहत होतो काय, त्याची संपूर्ण टीम त्या झाडाच्या फांदीच्या वरून त्याच्याकडे पाहत होती. तो एकदम खुश झाला. सर, ज्याच्यासाठी आपण आलो तोच हा कल्पवृक्ष, खाली या. सगळे आनंदले. सगळे अशोक जवळ आले. आता त्यांनी त्या वृक्षाच्या भोवताली शोधकार्य सुरू केले. त्यांच्या आशा लक्षात आले की हा आपल्या पिंपळाच्या झाडासारखा दिसणारा वृक्ष पूर्णपणे बर्फाच्या खाली आहे. ते बर्फ दूर करू लागले. आपल्यासोबत असलेल्या साधनांचा वापर करून ते वृक्षाच्या खोडापर्यंत आले. त्या झाडाखाली त्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. क्षणोक्षणी हा कल्पवृक्षच आहे याची त्या सगळ्यांना जाणीव होऊ लागली. अशोक डॉक्टर बॅनर्जींना म्हणाला, सर, आपण या झाडाची फांदी तोडून घेऊ आणि आपल्याकडे घेऊन जाऊ. डॉक्टर बॅनर्जींना कल्पना आवडली. त्यांनी अभ्यास करून आपल्याला सोबत घेऊन जाता येईल अशी फांदी तोडली. आता प्रत्येकाला घरी जाण्याचे वेध लागले होते. येथून कोणाशीही संपर्क करणे अशक्य होते. अशोक म्हणाला, सर, हा कल्पवृक्ष आहे, आपल्याला जे मागेल ते मिळेल, आपण प्रयत्न करून पाहूया. असे म्हणून तो म्हणाला, हे देवाधिदेवा, आम्हाला इथून जाण्यासाठी काहीतरी सोय होऊ दे. असे म्हणून त्याने हात जोडले. सोबत असलेल्या सगळ्यांनी हात जोडले आणि डोळे मिटून उभे राहिले. त्यांचे डोळे मिटलेले होते तोच त्यांना हेलिकॉप्टरचा आवाज आला. आवाजामुळे सगळ्यांनी डोळे उघडले. पाहता तो काय, त्यांच्या डोक्यावर हेलिकॉप्टर दिसत होते. हेलिकॉप्टरमधून दोराची शिडी सोडली होती. एक एक करून टीममधील 5 जण हेलिकॉप्टरमध्ये गेले. खाली अशोक एकटाच राहिला होता. अशोकने हात जोडले व म्हणाला, हे देवा, आम्हाला आमच्या कार्यात यश येऊ दे रे बाबा. असे म्हणून तो शिडीच्या साहाय्याने हेलिकॉप्टरमध्ये चढला. डॉक्टर बॅनर्जींनी हेलिकॉप्टरमधील व्यक्तींना विचारले असता मिळालेली माहिती अशी, ते भूतान सरकारचे हेलिकॉप्टर होते. सीमावर्ती भागात टेहळणी करीत असताना या ठिकाणी कोणी पर्यटक अडकल्याची सूचना मिळाल्यामुळे ते शोधत आले होते. हा संदेश कोणी पाठवला हे त्यांना समजत नव्हते. मात्र डॉक्टर बॅनर्जी आणि टीमला मात्र संदेश कोणी पाठवला हे समजले. ते सगळेजण गालातल्या गालात हसत होते आणि त्या कल्पवृक्षाचे आभार मानत होते. सगळे पुण्यात परत आले. आपल्या सहकाऱ्यांना त्याने बोलावून घेतले. चेतनही इस्रायलवरून आला. येताना हिमालयात जे वातावरण असते त्या वातावरणात असलेल्या मूलद्रव्यांचा अभ्यास करून जेवढे शक्य होतील तेवढे मूलद्रव्य तो बरोबर घेऊन आला होता. आणलेल्या झाडाच्या फांदीचे जतन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला. शेण, गोमूत्र तसेच विविध रसायने जी चेतनने आणलेली होती ती, जेथे या झाडाचे रोपण करायचे आहे तेथील माती आणि पाण्याचा अभ्यास करावायचा असल्याने प्रथम आणलेल्या झाडाच्या फांदीचे रोपण कुठे करायचे याबाबत खल सुरू झाला. इस्रायली तंत्रज्ञानानुसार हे झाड लावल्यावर एकमत झाले. सगळ्यांनी मिळून जागा ठरविली. तळ कोकणातील डोंगराळ भागातील दुर्गम असा 15 एकराचा परिसर विकत घेतला. मध्यभागी आणलेल्या फांदीचे रोपण करण्यात आले. भोवताली वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे, फळझाडे लावण्यात आली. या जागेच्या चारही बाजूनी काही नद्या नाले वाहत होते. त्यांचे पाणी या जमिनीत अशा पद्धतीने फिरविण्यात आले की हा परिसर कायमस्वरूपी जलमय आणि हिरवा राहील. डॉक्टर बॅनर्जी आणि टीममधील सर्व सदस्य या प्रोजेक्टवर मन लावून काम करीत होते. या प्रकल्पाचे देवभूमी असे नामकरणही केले. 2 वर्षे गेली. कल्पवृक्षाची फांदी रुजली होती. अशोकही आता MSc झाला होता. चेतन आणि अशोक या दोघांनी आपल्या घरची शेती आधुनिक पद्धतीने करण्यास सुरुवात केली. चेतनचे वडील सदाशिव आणि अशोकचे वडील तानुकाका आनंदात होते. डॉक्टर बॅनर्जी आणि टीमने ठरविल्याप्रमाणे
या कल्पवृक्ष प्रोजेक्टविषयी अजून कोणालाही सांगितले नव्हते. जसे जसे झाड मोठे होत होते तसे आजूबाजूचा परिसर या टीमने हळूहळू ताब्यात घेण्यास सुरुवात केली. जमिनी विकत घेतल्या. प्रत्येक सदस्याचे घर या परिसरात झाले होते. तरीही आपले कोणी कुटुंबीय कोणीच इकडे आणले नव्हते. झाड जगले होते पण वाढ होत नव्हती, म्हणून सगळे चिंतेत होते. अशीच 5 वर्षे गेली आणि एक दिवस अचानक त्या झाडाला नवीन फांदी फुटल्याचे दिसून आले. आता सगळे पुन्हा सावध झाले. त्या झाडाचे जनुकीय विश्लेषण सुरू झाले. आसपासच्या मातीचे, पाण्याचे नियमित पृथक्करण होत होते. झाडाची वाढ होत नसल्याने हिमालयीन वातावरणातील जमिनीतील रासायनिक क्षार व त्याचे प्रमाण या ठिकाणी कसे निर्माण होईल हे पाहून या ठिकाणी तशी जमीन तयार करण्यात आली होती. त्यामुळे झाडाची वाढ होण्यास सुरुवात झाली. आता 4 फांद्या येण्यास सुरुवात झाली. झाडाची पाने, खोड जसे हिमालयात पाहिले तसेच असल्याची खात्री होत होती. सर्व टीम खुश होती. अशीच काही वर्षे गेली. झाड मोठे होत होते. 2050 साल सुरू झाले होते. डॉक्टर बॅनर्जी खूप आजारी पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्यांचे वय आता 92 वर्ष होते. चेतन 48 वर्षाचा तर अशोकही आता 45 वर्षाचा झाला होता. डॉक्टर बॅनर्जी आजारी पडल्याचे पाहून अशोकला फार वाईट वाटत होते. त्यांनी अशोकला आपल्या मुलाप्रमाणे वागवले होते. तो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बॅनर्जी यांना भेटायला गेला. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ते 8-10 दिवसाचे सोबते आहेत असे सांगितले. अशोकला रडावेसे वाटत होते. तो डॉक्टरांना म्हणाला, मी जरा घरी जाऊन येतो. बॅनर्जी सरांविषयी काही कमी जास्त झाले की लगेच कळवा, असे म्हणून तो निघाला. त्याला एकदम काहीतरी आठवले. तो आपल्या प्रोजेक्टकडे धावत आला. त्या झाडाजवळ गेला, झाडाला हात लावला आणि म्हणाला, हे देवा, आमच्या डॉक्टर बॅनर्जींना वाचव रे देवा. 5 मिनिटातच अशोकला डॉक्टरांचा फोन आला. ते सांगत होते, अशोकजी, एकदम चमत्कार झाला आहे. मी तपासत असताना अचानक डॉक्टर बॅनर्जी उठून बसले आहेत. तुम्हाला विचारतायत म्हणून लगेच फोन केला. तुम्ही ताबडतोब इकडे या. अशोक हॉस्पिटलला आला. डॉक्टर बॅनर्जी त्याची वाटच पाहत होते. अशोकने गेल्या गेल्या डॉक्टर बॅनर्जींना मिठी मारली. सर, आपला प्रयोग यशस्वी झाला. डॉक्टर बॅनर्जी आनंदले. दुसऱ्याच दिवशी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला गेला. अशोक त्यांना झाडाकडे घेऊन आला व काल आपण झाडाकडे मागितले ते मिळाले हे सांगितले. डॉक्टर बॅनर्जींनी हे ऐकताच आपणही काही मागून पाहू म्हणून त्यांनी झाडाच्या खोडाला हात लावला व म्हणाले, हे देवा, माझा स्वित्झर्लंडला असलेला मुलगा पुन्हा भारतात येऊ दे. त्याला भारतातच राहू दे रे देवा. ही इच्छा व्यक्त करून अशोक आणि ते घरी आले. अशोक आपल्या घरी गेला. डॉक्टर बॅनर्जी आपल्या घरी गेले. या गोष्टीला 2 महिने झाले तरी त्यांच्या मुलाचा काही निरोप आला नाही किंवा त्याचा साधा फोनही आला नाही. डॉक्टर बॅनर्जींना शंका आली. अशोक आपल्याशी खोटे तर बोलत नाही ना? त्याने अशोकला फोन करून बोलावून घेतले. दोघेही देवभूमीवर आले. डॉक्टर बॅनर्जींनी आपल्या मनातली खदखद अशोकला बोलून दाखवली. अशोक म्हणाला, सर, तुम्ही एवढे आजारी होतात, डॉक्टरांनी फक्त 8 दिवसांची वेळ दिली होती. मी आपल्या प्रकृतीविषयी इच्छा व्यक्त करताच तुम्ही एकदम ठणठणीत बरे झालात. हा चमत्कार नाही का? तुमची प्रकृती आता एकदम पहिल्यासारखी झाली आहे. हे तुम्हाला पटत नाही का? अशोक हे सारे बोलला, पण त्यालाही शंका आली. डॉक्टर बॅनर्जींनी आपल्या देखत इच्छा व्यक्त केली, मग त्याची पूर्तता का होऊ शकत नाही? तो बॅनर्जींना म्हणाला, सर, आपण पुन्हा एक वार प्रयत्न करून पाहता का? आज तुम्ही एकटेच जा त्या ठिकाणी आणि आपली इच्छा व्यक्त करा. मी घरी जातो. मी गेल्यावर तुम्ही आपले गाऱ्हाणे मांडा. असे म्हणून अशोक घरी निघून गेला. डॉक्टर बॅनर्जींनाही ते पटले. त्यांनी एकट्यानेच पुन्हा आपल्या मुलाविषयी असलेली इच्छा व्यक्त केली व ते घरी गेले. या गोष्टीलाही 2 महिने झाले तरी त्यांची इच्छापूर्ती झालीच नाही. आज देवभूमीचा वर्धापन दिन असल्यामुळे कल्पवृक्ष प्रोजेक्टरवरचे सगळे सहकारी आज देवभूमीत जमा झाले होते. प्रत्येक जण कल्पवृक्षाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी उत्सुक होता. डॉक्टर बॅनर्जी या बाबतीत नाराज असल्यामुळे सगळेजण नाराज होते. एकटा अशोक काय तो एकदम आनंदात होता. आज प्रत्येकाने आपल्या मनातली इच्छा त्या झाडाखाली उभे राहून व्यक्त करावयाची असे ठरले. प्रत्येक जण एकेकट्याने आपली इच्छा व्यक्त करत होता. सगळ्यात शेवटी अशोक आपले मनातले मागणे मांडण्यासाठी गेला. त्याने आपल्या टीममधील कौंडिन्य सरांचा पोलिओ झाल्यामुळे वाकडा झालेला पाय सरळ व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. अशोकने कौंडिन्य सरांना आपल्या जवळ बोलावले. कौंडिन्य सर नेहमीप्रमाणे लंगडत येत होते. अचानक ते पायात पाय अडकून पडले. बाकीच्यांनी त्यांना उठवले. कौंडिन्य सर उठले आणि एकदम अशोक अशोक असे जोर जोरात हाका मारू लागले. उपस्थित सगळे घाबरले. कौंडिन्य सरांच्या भोवती गोळा झाले. अशोकही त्यांच्याजवळ गेला.
कौंडिन्य सरांनी अशोकला मिठी मारले ते ओक्साबोक्शी रडू लागले. अशोकचा खांदा त्यांच्या अश्रूंनी ओला झाला होता. कोणालाही काही समजेना. 2 मिनिटांनी कौंडिन्य सर म्हणाले, गेली 70 वर्षे मी या वाकड्या पायाने चालतो आहे, पण आज अशोकने माझा पाय चांगला केला. मी अशोकचा ऋणी आहे. प्रत्येक जण कौंडिन्य सरांच्या जवळ जाऊन पायाला हात लावून खात्री करून घेत होता. सगळे आश्चर्यचकित झाले. अशोकने कल्पवृक्षाजवळ व्यक्त केलेली इच्छापूर्ती झाली होती, मग बाकीच्यांचे काय? हा प्रश्न प्रत्येकापुढे पडला होता. प्रत्येकाने पुन्हा एकदा आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली, पण कुणाचीही अपेक्षा पूर्ण झाली नाही. डॉक्टर बॅनर्जी यांची खात्री पटली की आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे कल्पवृक्ष प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे, परंतु याचा फायदा फक्त अशोकलाच झाला आहे. तसे त्यांनी सगळ्यांना बोलून दाखवले. अशोक बेहद खुश होता. बाकीचे सगळे सदस्य मात्र मनातून खूप नाराज झाले होते, पण तसे बोलून दाखवित नव्हते. डॉक्टर बॅनर्जींच्या ते लक्षात आले. सगळे सदस्य देवभूमीचा निरोप घेऊन निघाले. डॉक्टर बॅनर्जी सोडून प्रत्येकाच्या मनात अशोकबद्दल असूया निर्माण झाली होती. डॉक्टर बॅनर्जींनी अशोकला सगळे सांगितले. अशोकला सावध राहायला सांगितले. अशोकच्या मदतीने डॉक्टर बॅनर्जींनी आपल्या मुलाला स्वित्झर्लंडवरून परत यायला लावले. तोही मोठ्या आनंदाने आला. डॉक्टर बॅनर्जींना आपण एवढे वर्ष या कल्पवृक्ष मोहिमेवर केलेल्या कष्टाचे फळ अशोकच्या साह्याने का होईना मिळाले होते. टीममध्ये असलेल्या एका एम कुलभूषण या व्यक्तीच्या विध्वंस कृतीची माहिती डॉक्टर बॅनर्जींना होती. त्याने अशोकला कुलभूषणपासून देवभूमीला वाचविण्याचा सल्ला दिला. अशोक आपल्याला हवी ती कामे करून घेत होता. अशोकचे वडील श्रद्धाळू असल्यामुळे अशोकच्या मनातही वाईट विचार येत नव्हते. त्याने आपल्या मुलासाठी बेंगलोरला कंपनी सुरू केली. त्याची भरभराट होत होती. एक दिवस अशोक देवभूमीत बसलेला असताना कुलभूषण येताना दिसले. त्याला डॉक्टर बॅनर्जी सरांचे बोलणे आठवले. कुलभूषणच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करताच त्याला कुलभूषण या झाडावर टाकण्यासाठी काहीतरी केमिकल घेऊन येत आहे हे समजले. त्याला काय करावे हे सुचेना. त्याने कुलभूषण यांना आपण कशासाठी आलो आहोत हेच लवकर उमजू नये याची इच्छा व्यक्त केली. कुलभूषण जवळ आले. ते अशोकला पाहून हसले व म्हणाले, आपण कोण? मी येथे कसा? एकदम भ्रमिष्ट झाल्यासारखे वागू लागले. कल्पवृक्षाने आपले काम केले होते. आता देवभूमीला व कल्पवृक्षाला कोणापासूनच काही धोका नाही म्हणून अशोक निवांत झाला होता. डॉक्टर बॅनर्जी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कल्पवृक्ष प्रोजेक्टचे सर्व सदस्य डॉक्टर बॅनर्जींना निरोप देण्यासाठी हजर होते. डॉक्टर बॅनर्जींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी व शरीराची रक्षा देवभूमीच्या जमिनीवर पसरली गेली. सगळे सदस्य आज पुन्हा एकदा निरोप घेणार होते. सगळे देवभूमीच्या मध्यभागी असलेल्या या कल्पवृक्षाजवळ आले. पाहतात तो काय, तो कल्पवृक्ष जळत होता. जवळच चेतन हातात मशाल घेऊन उभा होता. ज्या कल्पवृक्ष मोहिमेचे बीज रोवले त्याच यशस्वी प्रोजेक्टला चेतनने आपल्या हाताने संपवले होते. केवळ अशोकला कल्पवृक्षाचा फायदा घेता येत होता या असूयेपोटी. अशोक हताश होऊन चेतनकडे पाहत होता. कल्पवृक्ष टीमचे सदस्य मात्र चेतनकडे निर्विकार चेहऱ्याने पाहत होते. समुद्र मंथनातून निघालेला कल्पवृक्ष पुन्हा एकदा स्वर्गस्थ झाला होता.